हॅलो गायज, नमस्ते. तर रूममध्ये बसून खूप कंटाळा आलेला म्हणून कुठेतरी जायचं ठरवलं. मग एकटी कसं जाणं म्हणून दादाला घेऊन गेले सारसबागेत. मस्तपैकी गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाजूला असलेलं कीर्तन ऐकायला गेलं. मंदिराच्या मागेच गणपती बाप्पांच्या मूर्तीचं कलेक्शन आहे, मग ते बघायला गेलो आणि ते खूप सुंदर मूर्ती होत्या. अगदी छोट्यातली छोटी सुद्धा मूर्ती खूप सुंदर आणि रेखीव होती. तर तुम्ही सुद्धा आला तर ते नक्की विजिट करा. आणि सेम साईजच्या मध्ये गणपती बाप्पांच्या स्टोरीज आहेत. त्याच्यानंतर बागेमध्ये फिरलो, कारण की मी शाळेत असताना 4वी-5वीला ट्रिपला आले होते आणि तेव्हा मी सारसबाग पाहिला होता. त्याच्यानंतर मी आत्ता आले. अरे डाल दे ना, किसी में तो डाल दे, कुछ ना कुछ तो फायदा हो ही जाएगा तेरे को. मुलींसोबत मला आणत जा म्हणलो होतं, मैत्रीण घेऊन आणलीस का दलिंदर? त्याच्यानंतर आम्ही मूवीला गेलो, कारण क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा मूवी मला बघायचा होता. आणि खूप दिवसापासून ठरवलं होतं की हा मूवी बघायलाच जायचं. मूवीची सुरुवातच बघून मला सुद्धा माझ्या शाळेची खूप जास्त आठवण आली, कारण मी सुद्धा मराठी शाळेत शिकले आणि मी खूप जास्त मज्जा केली मराठी शाळेत. आणि मराठी शाळेची मज्जाच वेगळी असते. हा पिक्चर खूप सुंदर आहे आणि आपण खूप काय काय शिकायला मिळतं. तर ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा. आणि मला खूप अभिमान आहे की मी मराठी मीडियममध्ये शिकले. माझ्या या ब्लॉगला लाईक करा.